सर्वांना जय जिजाऊ। बीड जिल्ह्यात नेकनूर या ठिकाणी हिंदू जन आक्रोश मोर्चाचं काल आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या आयोजन सभेमध्ये संबोधित करण्यासाठी अहिल्यानगरचे लोकप्रतिनिधी संग्राम जगताप आणि पुण्याचे महेश लांडगे त्या ठिकाणी आले होते। त्यांनी त्या सभेमधून संबोधित करण्यापेक्षा समाजामध्ये संभ्रम निर्माण केला आहे, समाजामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं आहे आणि ते कसं तेढ निर्माण करण्याचं काम केलं आहे तेच सांगण्यासाठी मी आज तुमच्या समोर आलेले आहेत। संग्राम जगताप अहिल्यानगरचे लोकप्रतिनिधी आहेत। ते म्हणतात की अन्यायाची मालिका या ठिकाणी संपणार आहे। कसला अन्याय? कोण कुणावर अन्याय करतो? जर अन्याय होत असेल तर संग्राम जगताप तुम्ही सत्तेतले आमदार आहात, तुम्ही सत्तेत आहात, तुम्हाला लोकांनी निवडून दिले न्याय मागण्यासाठी तुमच्याकडे, आणि तुम्ही जर अन्यायाची भाषा वापरून दुसऱ्या ठिकाणी येऊन अशी भडकाऊ भाषणं करत असाल तर हे तुम्हाला शोभत नाही। आणि तुम्ही जर म्हणत असाल अन्याय अन्याय, कोण कुणावर अन्याय करतं? या महाराष्ट्रातला बहुजन हिंदू आणि मुस्लिम बांधव यांच्यात कधी वादच नाही, त्याच्यामुळं तुम्ही अन्यायाची किंवा अशी भडकाऊ भाषण करण्याची काही आवश्यकता नाही। कारण या महाराष्ट्रामध्ये जेव्हा 6 डिसेंबर 1992ला बाबरी मस्जिद पाडल्यानंतर सुद्धा या महाराष्ट्रात विखुरलेला खेड्यापाड्यात शहरात मुस्लिम समाज आहे, त्यांच्या केसालाही धक्का लागला नाही। याच्याहून सिद्ध होतंय की आमच्यातला एकोपा कालही होता, आजही आहे आणि उद्यासुद्धा राहणार आहे। संग्राम जगताप संबोधित करताना किंवा स्टेजवर बोलताना जी भाषा वापरतात, काय भाषा वापरतात? भांडणाच्या संदर्भात की डुकरीनीचे पिल्ले, हे शोभतं का ह्या लोकप्रतिनिधीला? आणि झुरळाची उपमा देतात। हे लोकप्रतिनिधींना कुठली भाषा ही तुमची? हे कुठंतरी या भाषेचा आम्ही जाहीर निषेध करतो तुमच्या। आणि पुन्हा पुढे जाऊन तुम्ही सांगतात की छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूचं कारण देत औरंगे औरंगे अशी भाषा वापरतात। आणि शाहू फुले आंबेडकरांचं संग्राम जगताप तुम्ही नाव घेतात। या मातीतल्या जिजाऊंचे विचार काय सांगतात माहिती आहे का तुम्हाला? आपलं युद्ध आपल्या शत्रूसोबत होतं, आपलं भांडण आपल्या शत्रूसोबत होतं, पण आपल्या युद्धामध्ये जर शत्रू धरारते पडला तर त्याच्या मूठ मातीचं अगदी नियोजन, अगदी रिस्पेक्ट देऊन, सन्मान देऊन त्याचं मूठमाती केली जाते आणि त्याच्या महागारी त्याला असे अपशब्द वापरले जाऊ नये किंवा ते जाणार नाहीत याची काळजी घेणाऱ्या जिजाऊ, आणि ह्या जिजाऊंची शिकवण तुम्हाला माहीत नाही आणि तुम्ही शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता। आणि त्याच्यानंतर शेवटी पुन्हा काय सांगता तुम्ही की मी फक्त न्याय देण्यासाठी या नेकनूरमध्ये आलो आहेत आणि अन्याय कुणावर होणार नाही याच्यासाठी मी आलो आहोत। मात्र प्रत्यक्षात तुम्ही काल एकंदरीत जे बोलला स्टेजवरून त्याच्या प्रत्येक वाक्यात आणि प्रत्येक शब्दात तुमचं जे तेढ निर्माण करण्याचं काम तुम्ही केलेलं आहे। तुम्ही काय सांगतात की या लोकांशी तुम्ही आर्थिक व्यवहार करू नका। कुठल्या मुद्द्यावर तुम्ही हे बोलत आहात? आर्थिक नाकाबंदी करण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे का? तुम्ही लोकप्रतिनिधी असलं म्हणून काय तुम्हाला संविधानाने अधिकार दिलाय का आर्थिक नाकाबंदी करण्याचा? तुम्ही कोण करणार आर्थिक नाकाबंदी? आम्ही रोज उठलं की आम्हाला ब्रेड पाव घेण्यासाठी आम्हाला मुस्लिम बांधवासोबत व्यवहार करावा लागतो। सण आला आम्हाला मुस्लिम भाविकडनं बांगड्या भरावं लागतात, त्याच्यामुळे आमचा संबंध मुस्लिमांसोबत येतो। आम्हाला कपडे खरेदी करताना मुस्लिम बांधवासोबत आमचा व्यवहार होतो। आणि एकंदरीत आता प्रत्येक क्षेत्रामध्ये मुस्लिम बांधवांचा सहभाग आहे, प्रत्येक बिझनेस मुस्लिम बांधवाचा आहे, त्याच्यामुळं आमचा आणि मुस्लिम बांधवांचा आणि मुस्लिम भगिनीचा रोज आर्थिक व्यवहार होतो। तुम्ही कोण सांगणार आहे आम्हाला की तुम्ही यांच्यासोबत आर्थिक व्यवहार करायचा नाही? म्हणजे एकंदरीत तुम्ही जे काल हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून जी भाषा वापरली, संबोधित करण्याच्या माध्यमातून जे तुमचे शब्द आहेत, हे अगदी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलेलं आहे आणि सगळ्या समाजाने हे समजून घेतलं पाहिजे। तुमचं भाषण झाल्यानंतर महेश लांडगे आले आणि म्हणले मी या सभेला संबोधित करत आहे, या सभेला संबोधित करत आहे। आणि संबोधित करत असताना त्यांनी जी मुस्लिम बांधवाबद्दल जी भाषा वापरली ना ते फार निषेधार्थ आहे। आणि तुम्ही महेश लांडगेने जी घोषणा दिली ना त्याच्यावर तर एखाद्या महिलेने बोलावं अशी ती घोषणाच नाही आहे। त्याच्यामुळं या दोघांच्याही बोलण्यामधून एकंदरीत काल नेकनूरच्या सभेतून संभ्रम निर्माण झाला आहे आणि दोन जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं आहे संग्राम जगताप आणि महेश लांडगे। तुम्हाला जर अन्याय होत असेल असं वाटत असेल
तर या महाराष्ट्रातील नोकऱ्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, या रोज बलात्कार होतात हा प्रश्न आहे. तुम्ही याच्यासाठी बोला आणि याच्यासाठी लढा आणि असं समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करू नका ना. तुम्ही जर ते तेढ निर्माण करण्याचं काम करत असाल तर नक्कीच समाज ह्याला उत्तर देईल आणि समाजाच्या हे एकंदरीत लक्षात आलं आहे आणि समाज म्हणून आम्ही भांडणार नाहीत एवढं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते. धन्यवाद. जय जिजाऊ, जय भीम.